माजलगावच्या विद्यमान आमदारांनी निवडणुकीतून माघार घेत आपल्या पुतण्याची उमेदवारी जाहीर करत एकच खळबळ उडवून दिली आहे। ते आमदार म्हणजे अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके। माजलगाव मतदारसंघातून 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके विजयी झाले। त्यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांना धूळ चारली होती। तेव्हा सोळंके यांना 1,11,566 मते मिळाली, तर आडसकर यांना 98,676 मते मिळाली होती। पुढे 2024च्या निवडणुकीत मात्र प्रकाश सोळंकेंनी प्रकृतीचे कारण सांगून माघार घेतलीये। आपल्या पुतण्या जयसिंग सोळंके यांना आपला राजकीय वारसा घोषित केलाय। पण काही जण याला मराठा आरक्षणाचा प्रभावामुळे सोळंके यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतलंय असंही म्हणतात। तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप तरी उमेदवार ठरलेला नाहीये। पण शरद पवार माजलगावात आपला हुकुमी एक्का बाहेर काढणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। तो हुकुमी एक्का म्हणजेच हाबाडा फेम बाबूराव आडसकर यांचा मुलगा रमेश आडसकर। आडसकर हे काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि तेच महाविकास आघाडीचेच उमेदवार असतील असं मतदारसंघात बोललं जात आहे। त्यामुळे महायुतीकडून जयसिंग सोळंके विरुद्ध रमेश आडसकर अशी फाईट यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। यंदा माजलगाव मतदारसंघात सोळंके विरुद्ध आडसकर यांच्यात कोण बाजी मारणार आणि माजलगावात हाबडा कोणाला बसणार हेच आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं। लोकसभेला बीड मतदारसंघात येणाऱ्या माजलगाव मतदारसंघात सोळंके आडसकर अशी जोडगोळी महायुतीच्या बाजूने असतानाही अवघं हजारांचं लीड पंकजताईंच्या पाठीशी दिलं। अर्थात यामुळे राष्ट्रवादीचे स्टँडिंग आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी रेड झोन मध्ये दिसतेय। पण भाजपच्याच उमेदवाराला लीड देऊ न शकल्यामुळे पक्षाकडे उमेदवारी कशी मागायची असा पेच आता रमेश आडसकरांपुढे असणार आहे। पण आमदारकीचं स्वप्न उशाला घेऊन फिरणाऱ्या आडसकरांनी काहीही झालं तरी निवडणूक लढायचीच अशी ठाम भूमिका घेतल्याने भाजपकडून नाही तर तुतारीकडून आडसकर विधानसभेच्या रिंगणात दिसतील। 1999 आणि 2004 साली भाजपाच्या तिकिटावर आणि 2009 साली राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेंनी माजलगावची आमदारकी कायम राखली। मात्र 2014ला भाजपकडून आर.टी. देशमुख यांनी पहिल्यांदाच इथे खातं खोललं। पुढे 2019ला भाजपने रमेश आडसकर यांना मैदानात उतरवलं। खरं तर मोदी लाट असताना भाजपच्या बाजूने सगळं काही वातावरण असताना इथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी मैदान मारत माजलगाव मधलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। पण आता हे वर्चस्व राहिलेलं नाहीये, कारण आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि सगळ्यात महत्त्वाचं आता माजलगावात जरांगे फॅक्टर चालणार आहे। या फॅक्टरला कोणीही आता रोखू शकत नसल्याने यंदा जरांगे फॅक्टर मात्र सोळंकेवर उलटणार हे निश्चित मानलं जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडे सध्या तरी उमेदवार नाहीये, पण 2019च्या निवडणुकीचे उमेदवार रमेश आडसकर यांना महाविकास आघाडीकडून म्हणजेच की तुतारीकडून निवडणूक लढवायच्या चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 13 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा चालू असल्याने यंदा रमेश आडसकर हे तुतारीकडून उमेदवार असतील हे मात्र निश्चित मानलं जात आहे। काही दिवसांपूर्वी रमेश आडसकरांनी फेसबुक पोस्ट करत निवडणुकीची घोषणा केली आहे। मी मतदारसंघातील बहुतांश गावांचा दौरा केलाय। जनता ही परिवर्तनासाठी सज्ज असून ताकदीने माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे विजयाचा ठाम विश्वास असल्यामुळे मी ही निवडणूक लढणार आहे अशी फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने आता महायुतीला मात्र चांगलंच टेन्शन आलंय, कारण महायुतीचे उमेदवार जयसिंग सोळंके हे अजितदादा गटाकडून इच्छुक आहे। जर आडसकर यांनी बंडखोरी केली तर मात्र जयसिंग सोळंके यांना ही निवडणूक अवघड जाणारी आहे, कारण आडसकरांचे मतदारसंघातील संपर्क आणि प्रभाव पाहता ही निवडणूक महायुतीसाठी मात्र सोपी नसणार आहे। माजलगाव मतदारसंघात रमेश आडसकरांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांचे वडील बाबूराव आडसकर यांनी आमदारकीच्या माध्यमातून बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे मैदान गाजवले। याशिवाय गोरगरिबांच्या अडीअडचणीत ते तात्काळ धावून जाणारे होते, त्यामुळेच त्यांच्यासोबत आजही मोठा जनसमुदाय। जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी बीड जिल्ह्यात मोठे उभे काम केलेत, जसे की शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे। मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांनी माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता। तरीही ज्या गोष्टींमुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्या गोष्टीत सुधारणा करून रमेश आडसकर हे नव्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागलेत। मधल्या 5 वर्षात आडसकरांनी संपूर्ण माजलगाव मतदारसंघ पिंजून काढलाय, त्यामुळे प्रत्येक गावातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, यात काहीही शंका उरली नाहीये।
त्यामुळे आडसकर विरुद्ध जयसिंग सोळंके अशी जर लढत झाली तर उमेदवार म्हणून रमेश आडसकर सरस ठरतील. सोळंकेंच्या बाबतीत आणखी एक मुद्दा मायनसमध्ये जाणार आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. या मुद्द्यावरून सोळंके कुटुंब सध्या तरी बीडमध्ये चांगलंच अडचणीत आलंय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला केलेला विरोध व त्यातून घरावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जयसिंग सोळंके यांना मात्र अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा थेट इम्पॅक्ट हा माजलगाव मतदारसंघात होणार असल्याने ही बाब सोळंकेंसाठी अडचणीची ठरेल. आता एकूण मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर सोळंके विरुद्ध आडसकर अशी लढत जर झाली तर माजलगावचा निकाल इंटरेस्टिंग राहील एवढं मात्र नक्की. बाकी तुतारीकडे माजलगावचा अप्पर हँड आहे, त्यामुळे माजलगाव मधून आमदारकीचा गुलाल कोणाला लागेल? बाकी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.